इकडे दिवंगत शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या निमित्तानं आज पुन्हा एकदा दोन शिवसेनेचे दोन मेळावे होणार आहेत। उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या वतीनं आज अंधेरीमध्ये महामेळाव्याचं आयोजन करण्यात आलंय। त्यामध्ये पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा होणार आहे आणि त्याचवेळी मुंबईतल्या बीकेसी परिसरामध्ये सुद्धा शिंदेंच्या शिवसेनेचा विजयोत्सव आज साजरा होणार आहे। 23 जानेवारी म्हणजे बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आणि या जयंतीच्या दिवशी अनेक शिवसैनिक हे आपल्या नेत्याचं भाषण ऐकण्यासाठी मुंबईच्या दिशेने येत असतात। अशातच आपल्याबरोबर शिवसेनेचे नेते आंबासाहेब दानवे जे आहेत हे आज लोकलमधून प्रवास करत शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांचं भाषण ऐकण्यासाठी जात आहेत। आज काय आपली भावना आहे? आज बाळासाहेब ठाकरे यांची जयंती आहे आणि या जयंती दिवशी भाषण करणार आहेत आणि शिवसैनिकांना एक बळ देणार आहे, कारण की ज्या प्रकारे विधानसभेमध्ये मोठा पराभव झाला त्यानंतरची ही पहिलीच सभा। एक तर आजचा शिवसेना प्रमुखाचा जयंतीचा दिन आहे। शिवसेना प्रमुख शरीर रूपाने भले नसतील परंतु विचार रूपाने आज आमच्यात, नुसते आमच्यात नाही, या महाराष्ट्राच्या, या देशाच्या मराठी माणसाच्या, हिंदू मनाच्या मनामनात, रोमारोमात शिवसेना प्रमुख आहे। आता आपण पराभवाची चिंता केली, शिवसेना कधी पराभवानं खचली नाही, जिंकलेल्यानंतर माजली पण नाही कधी शिवसेना। पराभव हे जीवनाचा एक गावी, पराभव आणि जय या जीवनाच्या दोन बाजू आहेत। ह्या कधी ना कधी जय पण होत असतो, पराभव पण होत असतो आणि म्हणून मला असं वाटतं पराभव जरी झाला तरी त्याला खचून न जाता ताकदीनं पुन्हा एकदा जय मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजे। या हेतूनं शिवसैनिक काम करण्यासाठी सज्ज होतोय। मला वाटतं आज पक्षप्रमुखांचं भाषण त्या दृष्टीने एक महाराष्ट्राला दिशा देणारं असेल, शिवसैनिकांना मार्गदर्शन करणारं असेल आणि याच्यातून संघटनेला, शिवसैनिकाला आणि या महाराष्ट्राला सुद्धा एक ऊर्जा, शक्ती, ताकद मिळण्याचं काम होईल असं मला वाटतं। आज दोन मेळावे पार पडणार आहेत, एक उद्धव ठाकरे असतील आणि एक एकनाथ शिंदे असतील, तर दोन्ही मेळावे आहेत, तर दोन्ही मेळाव्यांकडे आपण कसं बघता? हे बा, मी काय फार कोणाला दोन मेळावे नाही, आणखी 2000 मेळावे महाराष्ट्रात झाले तरी चालतील, कारण शिवसेना प्रमुखाच्या विचाराची ती ताकद आहे, शिवसेना प्रमुखाच्या विचाराची ती शक्ती आहे। मेळावे 2000 जरी होत असले, नुसते दोन काय, आणखी 200 व्हावेत, 2000 व्हावेत, काय प्रॉब्लेम नाही। पण शिवसेना प्रमुखाचा विचार काय आहे? शिवसेना प्रमुख कशासाठी काम करत होते? सत्तेसाठी करत होते का? गद्दारीसाठी करत होते का? कोणाच्या ताटाखालचं मांजर होण्यासाठी करत होते का? वाटतं याचासुद्धा विचार होण्याची आवश्यकता आहे। अनेक सेना निर्माण झाल्या, परंतु शिवसेना फोडण्याचं पाप कोणी केलं नाही, शिवसेना तोडण्याचं काम कोणी केलं? फोडण्याचं काम केलं पण तोडण्याचं काम नाही केलं। मग छगन भुजबळ असतील यांनी फोडली, नारायण राणे असतील यांनी फोडली, परंतु तोडली नाही हे कबूल केलंच पाहिजे। परंतु आता या मंडळीने शिवसेना तोडण्याचं पाप केलं। मला वाटतं शिवसेना प्रमुखाच्या विचाराशी ही प्रतारणा त्यांनी केली असं माझा ठाम मत आहे। आज आपण हे जेव्हा फोडाफोडीचं राजकारण बघतोय, अशातच आज पुन्हा एकदा उद्योग मंत्री उदय सामंत यांनी असं म्हणले की 4 आमदार हे आमच्या संपर्कात आहेत आणि याची सुरुवात रत्नागिरीपासून येईल आणि अनेक इनकमिंग हे आधी देखील झालेत आणि आता देखील होईल असं देखील त्यांचं म्हणणं आहे। एकतर सगळ्यात आधी तुमचा पक्ष सांभाळा म्हणावं। आता ही सत्तेची सूज आहे, प्रलोभनं दाखवून याला त्याला घेण्याचं काम करतायत, परंतु आज यांच्याच पक्षाच्या मंत्र्यांना रस्त्यावर उतरून आंदोलन करावं लागतं। भारतीय जनता पक्षाच्या दारात जाऊन भेगेचा टोकरा मागावा लागतो की आम्हाला हे पालकमंत्रीपद द्या, आम्हाला ते पालकमंत्रीपद द्या, आम्हाला एवढा निधी द्या, आम्हाला तेवढा निधी द्या। अशा पद्धतीनं प्रतारणा करणारे लोक दुसऱ्यांना फोडणार, दुसरे येणार, अशा प्रकारची भूमिका व्यक्त करतायत। फक्त संघटना ही एक प्रोसेस आहे, नदी जशी वाहत जाते तशी संघटना वाहती असते। आता आपण या रेल्वेत लोकलमध्ये बसलेलो आहे, बा किती लोकांचा लोंढा आला। ह्या रेल्वेत कोणती जागा आहे का? उतरणार आहे लोंढा तेवढाच होता, चढणार आहे लोंढा तेवढाच असतो आणि संघटना तशीच असते। ही रेल्वे कधीच रिकामी राहू शकत नाही। 10 उतरले तर 15 बसतात, 15 उतरले तर 20 बसतात, याच्यातली कोणती जागा रिकामी राहत नाही। तसंही संघटनेत असतो, त्यामुळे कोणी जात असतील तर त्याच्यापेक्षा जास्त येणारे लोकसुद्धा असतात। त्यामुळं कोणती संघटना संपेल, कोणती, मी फक्त शिवसेनेविषयी नाही बोलत, कोणतीही संघटना अशी फुटली किंवा तुटली
किंवा कोणी त्याला फोडण्याचा प्रयत्न केला तरी मला असं वाटतं ही संघटना ताकदीनं उभी राहत असते. आता आपण लोकलचं उदाहरण दिलं. लोकल म्हणजे मुंबईकरांचा प्राण आहे आणि अनेक वेळा उद्धव ठाकरे यांच्याकडून सांगण्यात आलं की भाजप ही मुंबईला वेगळं करते, गुजरातमध्ये घेऊन जाते आणि आता अशातच आता महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत. तर महानगरपालिकेच्या निवडणुकांकडे तुम्ही कसं बघता? हे बघा, हे उद्धवजी बोलले सत्य आहे ना. हिरे बाजार मुंबईचा सुरतला नेला गेला, आपल्या इथले अनेक उद्योग गुजरातला नेले गेले, अनेक शासकीय कार्यालय इथले जे आहे इंटरनॅशनल राष्ट्रीय स्तरावरचे हे गुजरातला नेले गेले. याचाच अर्थ या मुंबईचं महत्त्व कमी करायचं आहे आणि ही मुंबई एखाद्या वेळेस या महाराष्ट्रातून तोडण्याचं पापसुद्धा त्यांना करायचं आहे. हे पाप शिवसेना काय आणि या महाराष्ट्राचा मराठी माणूस कदापि होऊ देणार नाही आणि मला वाटतं त्यासाठी शिवसेना मजबूत असणं गरज आहे. शिवसेना मजबूतीनं निश्चित पुढे जाते आणि महानगरपालिका सहज शिवसेना जिंकेल. कारण या शिवसेनेवर मराठी माणसाबरोबर हिंदू माणसांची सुद्धा तेवढीच निष्ठा आहे, तेवढी श्रद्धा आहे. कारण शिवसेना 80% समाजकारण करणारी संघटना आहे आणि राहील. लोकसभा विधानसभेचे गणित वेगळे असतात, महानगरपालिकेचे वेगळे असतात. आपण एक ट्विट केले दावोस संदर्भात. एकनाथ शिंदे ज्यावेळेस मुख्यमंत्री होते तेव्हा पण दावोस हा विषय खूप चर्चेमध्ये आला होता आणि आता पण देखील तुम्ही ट्विट करून काही गोष्टी समोर आणल्या. तर याबद्दल आपण काय सांगाल? ते एकनाथ शिंदेचं सरकार होतं, दावोसला गेले होते ते. माझा हा प्रश्न आहे सरकारला की जेवढे इन्व्हेस्टमेंट करार घोषित केले होते त्याची अंमलबजावणी किती झाली? 5%, 10%, 15%, 20%? आधी तरी याचा रिव्ह्यू घेतला जात होता. ही घोषणा केली जात होती 2014च्या आधी की याचं ज्यांनी इन्व्हेस्टमेंट केली त्याचं खरोखर इन्व्हेस्टमेंट झाली का? आता एक समोर उदाहरण आलं, कोणत्या तरी जोशी म्हणून त्याची कंपनी आहे, 10 लाखाचं त्याच्याकडे कॅपिटल आहे आणि तो 44,000 कोटी इन्व्हेस्टमेंट करणार. कुठून करणार? एक तर त्याचं सरकार घर भरणार आहे का बँकांचं कर्ज देऊन? हा एक माझा प्रश्न राहील. आणि ज्याच्याकडे 10 लाख रुपये आहे तो 44,000 कोटीचा बिझनेस कसा करणार? ठीक आहे, 10 लाखवाला 20 लाखाचा बिझनेस करेल, 20 लाखवाला 1,000 कोटीचा करेल, 1,000 कोटीवाला 4 कोटीचा करेल, 10 कोटीवाला 20 कोटीचा करेल. याच्याकडे 10 लाख रुपये. आणि म्हणून मला असं वाटतं शुद्धपणे या दावोसच्या माध्यमातून महाराष्ट्राची फसवणूक हे सरकार करतं असं माझं ठाम मत आहे. आज बाळासाहेब ठाकरे यांचा जयंती आहे आणि यातच आता भारतरत्न त्यांना मिळावं यासाठी शिवसेनेकडून एक मोठ्या प्रमाणावरती मागणी करण्यात येत आहे. हे पहा, शिवसेना प्रमुख यांनी शिवसेना स्थापन केली मराठी माणसाच्या हितासाठी आणि नंतर मराठी माणूस संघटित होत गेल्यानंतर जसं मराठी म्हणजे महाराष्ट्राची अस्मिता मराठी, महाराष्ट्रात जो राहतो तो मराठी, नुसतं ज्याला मराठी बोलता येते, याला लिहिता येते तोच मराठी असा त्याचा अर्थ नाही. जो महाराष्ट्रात राहतो तो मराठी, जो बंगालमध्ये राहतो बंगाली, जो गुजरातमध्ये राहतो तो गुजराती. ही व्यापक संकल्पना शिवसेना प्रमुखाची. कालांतराने या सगळ्या भूमिका बदलत जात असताना हिंदुत्वाची भूमिका शिवसेना प्रमुखांनी घेतली आणि ही या देशात लागू झाली. आधी हिंदुत्व म्हणायला कोणाला भीती वाटायची. हिंदुत्वाच्या मुद्द्यावर शिवसेना प्रमुखांना शिक्षा झाली, निवडणुका रद्द झाल्या, परंतु याच हिंदुत्वामुळं महाराष्ट्रात देशात भारतीय जनता पार्टीसुद्धा शिवसेनाबरोबर येत असताना तिनंसुद्धा यश मिळवलं. थोडक्यात हिंदुत्व हा विषय जनतेपर्यंत खऱ्या अर्थानं पोहोचवला तो शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे आणि शिवसेनेने. आणि म्हणून या हिंदुत्वाच्या विचाराचा रक्षक असणारा, या हिंदुत्वाच्या विचाराचा प्रेरक असणारा हा विचार माननीय शिवसेना प्रमुखांनी दिलेला असताना त्यांना भारतरत्न मिळालं पाहिजे. कारण आज भारतातील हिंदू जागृत कोणी केला असेल तर तो शिवसेनेने केला आणि शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी केलेला. एक शेवटचा प्रश्न विचारतो की अनेक शिवसैनिक जरी उद्धव ठाकरेंना सोडून गेले तरी आपण कायमस्वरूपी उद्धव ठाकरेंसोबतच राहणार? का नाही राहणार? जायचं असं त्याच्या आधीच गेलो असतो ना. अनेक वेळेस असे संधी म्हणण्यापेक्षा अनेक गोष्टी झाल्या, परंतु मला असं वाटतं शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबची शिवसेना आम्ही विचारासाठी काम करणारे शिवसैनिक आहोत. सत्ता येत असते, सत्ता जात असते, सत्ता काय कायम नसते, विचार हा कायम असतो. मला वाटतं पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेब यांच्याकडे शिवसेना माननीय बाळासाहेबांनी सोपवलेली आहे आणि त्या पक्षप्रमुखाच्या नेतृत्वाखाली काम करायला मला तरी आनंद वाटतो. पदं येतात जातात, परंतु हा विचारासाठी आपण काम करत असताना निश्चित ठामपणे मान्य उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करण्याचा एक आनंद वेगळा आहे. हे होते आपल्याबाबत अंबादास दानवे यांनी स्पष्टपणे सांगितले की मी उद्धव ठाकरेंसोबतच कायमस्वरूपी राहणार. कॅमेरामन कृष्णा खापरेसोबत ईशान देशमुख, एबीपी माझा, मुंबई. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.